दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्यासाठी काम केल्यामुळे मला तिकीट मिळणार असा दावा शांतिगिरी महाराज यांनी केला। गेल्या वेळी गोडसेंना मदत केली, आता त्यांनी आम्हाला मदत करावी। कुणी तिकीट दिलं नाही तर लढणार यावर आम्ही ठाम असल्याचं देखील शांतिगिरी महाराज यांनी म्हटलंय। तर शांतिगिरी महाराजांची भूमिका पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे। निवडणुकीमध्ये लोकसभा संदर्भामध्ये आम्ही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यासाठीच काम केलं आहे आणि म्हणून आम्हाला खात्री वाटते की तिकीट आम्हाला देतील। तर मग श्री हेमंतप्पा गोडसे यांना सुद्धा मागच्या वेळेला आम्ही त्यांनी मदत केली आणि आमच्या काही मंडळींची बैठक सुद्धा घेण्यात आलेली त्यांच्या समेत की म्हणे आपाकी मागच्या वेळेला आम्ही तुम्हाला मदत केली तर यावेळी तुम्ही आम्हाला मदत करावी। लोकसभेची निवडणूक यावेळेला कोणी तिकीट देऊ अगर न देऊ लढायचं आणि जिंकायचं असा आपण निर्णय ठाम ठरलेला आहे। शांतिगिरीजी महाराज यांच्या मठावर मुद्दाम मी या ठिकाणी आलेलो आहे आणि यावेळेला त्यांचा आग्रह आहे की मला उमेदवारी मिळावी। पण आपण बघताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व जागा वाटप झालेल्या आहेत। एखाद दोन जागा अशा आहेत आणि त्यातलं नाशिक लोकसभा मतदारसंघ असा आहे की अजून तिथे जागा वाटप म्हणजे जागा कोणी घ्यावी अजून त्यावर निर्णय झालेला नाही। मला वाटतं आज उद्यामध्ये उद्या परवामध्ये निर्णय होईल। मी महाराजांना विनंती करायला आलो होतो की आपण यावेळेला आम्हाला आशीर्वाद द्यावेत खरं म्हणजे, पण महाराज अतिशय आग्रही आहेत। ते म्हणजे मी यावेळेला मलाच उमेदवारी पाहिजे, मलाच लोकसभेत जायचं आहे, मोदींचे हात बळकट करायचे आहेत। पण निश्चित महाराजांची भूमिका जी आहे ती मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालेन।